जामनेर शहरात एका महिलेच्या पर्समधून 90,000ची रोकड अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी ही महिला वाकी रोडवरील एका बँकेतून 90,000ची रोकड घेऊन जवळच्या सुविधा केंद्रात पुन्हा काही पैसे काढण्यासाठी गेली असता तिच्या पर्समध्ये असलेले 90,000 जवळ असलेल्या अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविले. ही घटना CCTVत कैद झाली आहे. या CCTVच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस घेत आहेत. घटना फार अवघड अशी आहे. महिलांनो, सावध राहिले पाहिजे. तुम्ही बँकेतून काढलेली रक्कम नेहमी नेताना सोबत कोणाला तरी ठेवलं पाहिजे. या घटनेत या महिलेने 90,000ची रोकड ठेवली आणि ती जवळच्याच सुविधा केंद्रात पुन्हा काही रक्कम काढण्यासाठी गेली असता तिच्याजवळ 2 महिला उभ्या असल्याच्या CCTVमध्ये दिसत आहेत. आता नेमके काय घडले असावे, कोणी चोरी केली असावी याचा तपास जामनेर पोलीस करीत आहेत. यासाठी त्यांनी सायबर पोलिसांची देखील मदत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. जामनेरात बँकेतून रक्कम काढल्यानंतर चोरी होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. यापूर्वी देखील अशा 4 ते 5 घटना घडल्या आहेत. या घटनेत या महिलेला आपल्याकडे असलेली रक्कम तिने सुविधा केंद्राच्या टेबलवर असलेल्या पर्समध्ये ठेवली आणि ती त्या समोरच्या व्यक्तीशी बोलायला लागली आणि हीच संधी साधून या चोरट्यांनी त्या महिलेच्या पर्समधून 90,000ची रोकड हातोहात लंपास केली आहे. ही घटना तशी पाहिली तर फार खळबळजनक आहे. यातून नागरिकांनी बोध घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेली रोख रक्कम सोबत नेताना काळजी घेतली पाहिजे. सोबत एखादा कोणीतरी सहकारी असला पाहिजे. कारण आजच्या काळात तुमच्या खिशातील रोकडकडे चोरट्यांची नजर असते. CCTVची नजर कमी असली तरी चोरट्यांची नजर तुमच्या खिशावर भरपूर असते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी देखील सतर्क राहिले पाहिजे. अद्याप या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. दाखल होणार आहे, मात्र त्यानंतर नेमके काय घडणार ते कळेल. पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे.